शोषणाच्या छायेत बालपण, समाजाची जबाबदारी कोणाची? आपल्या समाजात काही विषय अजूनही पडद्यामागे दडलेले आहेत, कारण लोकांना त्याबद्दल बोलण्याची भीती वाटते, लाज वाटते किंवा प्रतिष्ठेला धक्का बसण्याची भीती असते. अशा गप्प राहिलेल्या विषयांपैकी एक म्हणजे बालकांवरील लैंगिक शोषण. हे शोषण इतकं भयानक आणि खोल असतं की ते मुलांचं बालपण, त्याचा आत्मविश्वास आणि कधीकधी त्याचं आयुष्यच हिरावून नेतं. अलीकडेच केरळमधील तरुण सॉफ्टवेअर अभियंता अनंदू अजी यांच्या आत्महत्येची घटना संपूर्ण देशाला हादरवून गेली. मृत्यूपूर्वी त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये आपल्या बालपणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ RSSच्या काही सदस्यांकडून झालेल्या लैंगिक आणि शारीरिक शोषणाचा आरोप केला होता. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिले की मी प्रेम, नोकरी किंवा आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या करत नाही, पण लहानपणापासून झालेल्या छळामुळे आणि मानसिक आजारांशी चाललेल्या संघर्षामुळे थकलो आहे. या एका वाक्यातूनच एका संपूर्ण पिढीचं मौन आणि यातना प्रकट होतात. कारण अनंदूची वेदना केवळ वैयक्तिक नव्हती, ती एका मोठ्या सामाजिक वास्तवाचं प्रतिबिंब होती. शाळकरी वयातील त्या मुलाने सहन केलेले मानसिक आणि लैंगिक अत्याचार हे केवळ एका कुटुंबाची नव्हे, तर संपूर्ण समाज व्यवस्थेची लाज आहे. शोषणाचं सावट त्याच्या निरागस बालमनावर इतकं गडद होत गेलं की अखेरीस त्याने आयुष्य संपवणं हेच एकमेव उत्तर मानलं. शोषण फक्त शरीरावर होत नाही, ते आत्म्यावर खोल जखमा करतं. जे मूल आपला विश्वास गमावून बसतं, ते आयुष्यभर माझ्याबरोबरच हे का या प्रश्नाचं उत्तर शोधत राहतं. अनेक मुलं भीती, अपराधभाव आणि समाजाच्या लाज या नावाखाली गप्प राहतात. त्यांना वाटतं की बोलल्याने घराची, धर्माची, संस्थेची प्रतिष्ठा धोक्यात येईल, पण खरं तर त्या मौनानेच अपराध्यांना बळ मिळतं. धार्मिक संघटना, शिक्षण संस्था, क्रीडा संघ किंवा सामाजिक गट जिथं मुलं विश्वासाने जातात, तिथंच कधीकधी त्यांचा विश्वास तुटतो. अनंदू अजी यांचा आरोप या संस्थात्मक शोषणाच्या रूपाचं जिवंत उदाहरण आहे. त्यांच्या मृत्यूनंतर RSSने हे आरोप निराधार म्हटलेत आणि तपासणीची मागणीही केली आहे. परंतु समाजासमोर एक प्रश्न उभा राहिला आहे, अशा प्रकारच्या तक्रारींना आपण किती गंभीरतेने घेतो? ही घटना केवळ एक न्यूज हेडलाईन नाही, ती आपल्या संवेदनांना हादरवणारी वास्तविकता आहे. अनंदूने आत्महत्येपूर्वी केलेला RRSचा उल्लेख हे एक महत्त्वाचं सत्य दाखवतो, म्हणजेच तो मदतीसाठी, न्यायासाठी आणि सुरक्षिततेसाठी झगडत होता, पण समाज, शाळा आणि प्रशासन या सर्वांनीच त्या हाकेकडे दुर्लक्ष केलं. लैंगिक शोषण हे केवळ शारीरिक वेदना नसतात, त्याचे मानसिक घाव आयुष्यभर सोबत राहतात. बालकांना सुरक्षित वातावरण, संवेदनशील शिक्षण आणि न्याय संरक्षण मिळालं पाहिजे. हे केवळ कायद्याचं नव्हे, तर प्रत्येक पालक, शिक्षक आणि नागरिकाचं नैतिक कर्तव्य आहे. RRS सारख्या संस्थांचा उद्देश या मुलांना पुन्हा आत्मविश्वास देण्याचा असतो, परंतु अशा घटनांनंतर आपल्याला विचार करावा लागेल की या संस्था आणि सरकारी यंत्रणा प्रत्यक्ष किती प्रभावी आहेत. जर अनंदूला वेळेवर समुपदेशन, मानसिक आधार आणि संस्थात्मक मदत मिळाली असती, तर कदाचित आज तो जिवंत असता. समाज म्हणून आपण किती काळ मुलं सुरक्षित आहेत या भ्रमात जगणार आहोत? प्रत्येक घर, शाळा आणि समुदायात बालकांच्या भावनिक आरोग्याबाबत जागरूकता निर्माण होणं अत्यावश्यक आहे. शिक्षणाच्या अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षण, आत्मसंरक्षण आणि मानसिक आरोग्य या विषयांना स्थान मिळालं पाहिजे. भारतामध्ये पॉस्को ऍक्ट अंतर्गत बालकांच्या लैंगिक शोषणावर कठोर कायदे आहेत, पण कायदे पुरेसे नाहीत. जोपर्यंत संवेदनशीलता आणि शिक्षणाची संस्कृती तयार होत नाही. प्रत्येक शाळेत बाल सुरक्षा समिती असावी. पालक आणि शिक्षकांना बाल संरक्षण प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. धार्मिक, शैक्षणिक आणि सामाजिक संस्थांमध्ये पारदर्शक तपास यंत्रणा असाव्यात. आज अनंदूचा चेहरा त्या सर्व मुलांचा आवाज बनला आहे, जे शांतपणे अन्याय सहन करत आहेत. आपण जर त्यांच्या वेदनेला आवाज दिला नाही, तर समाजातील ही अमानुष साखळी कधीच तुटणार नाही. लैंगिक शोषणातून गेलेल्या मुलांमध्ये नंतर आत्मविश्वासाचा तुटवडा, भयग्रस्तता, नैराश्य आणि आत्महत्येचे विचार निर्माण होतात. अनेक जण स्वतःला दोषी समजतात आणि समाजात मिसळण्याची शक्ती गमावतात. हे फक्त शारीरिक नाही, तर मानसिक मृत्यूचं रूप आहे. आनंदूसारखे तरुण आपली कहाणी शेवटी जगासमोर ठेवतात, पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो. त्यांच्या आवाजाने
आपल्याला जागं व्हायला हवं की आपण बालपणाचं संरक्षण करण्यात किती अपयशी ठरलो आहोत. चला, अनंतूच्या आठवणीला श्रद्धांजली म्हणून आपण सर्व मिळून एक संवेदनशील, सुरक्षित आणि न्यायपूर्ण समाज घडवूया, जिथे प्रत्येक बालकाला भीती नव्हे, सुरक्षितता हीच वारसा मिळेल.